असल्यामुळं त्या पुढं काय ते काम करल ना करल असं म्हणते थोडं समज. पण मीच तुम्हाला शब्द देतो की येणाऱ्या काळात हे तुमच्यासाठी मी सदैव तत्पर असेल एवढी ग्वाही देतो. आणि इतक्या दिवस आपण एकत्र लढत असताना आज दादा आमच्या सोबत आले, कारण मी तिथंच आहे. ज्यावेळेस आबांसोबत होतो आज मी आबांसोबतच आहे. आबांनी मला सांगितलं म्हणजे तुम्ही राजकारणात या. मला राजकारणात येता येत नाही किंवा मला यायचं पण नाही. म्हणजे मी एक चेहरा देतो, त्या माध्यमातून आपण काम करू शकतो. कारण आजपर्यंत तुम्ही सर्वांना निवडून दिले आणि मी देखील सर्वांना निवडून दिले. आज पहिल्यांदा मी राजकारणात आलेलो आहे. समाजकारण तर मी पहिल्यापासूनच करतोय. माझं 2013 पासून मी नवीन असं तरुणांना नवीन उद्योग करता यावा असं शॉपिंग सेंटर उघडलं. त्यानंतर सर्व जे तरुण होते त्या सर्वांना मी व्यवसाय पण उद्योजक बनवलं आणि आज त्यांचा कुटुंब सुखानं आज राहत आहे. त्यानंतर आम्ही आमचे सलगर सरांनी आम्ही एक शाळा काढली की आम्ही बघितलं की बाहेर खूप लांब आहे आणि महाग पण आहे. म्हणजे आपण स्वस्त आणि मस्त अशी शाळा काढू आणि त्या शाळेत आज 950 विद्यार्थी आज चांगले आणि जे मी काम करतो ते प्रामाणिकपणे काम करतो. आणि ज्यावेळेस आबाची माझी चर्चा झाली त्यावेळेस मी म्हणलं दादांच्याबद्दल चर्चा झाली. मी म्हणलं दादांना घ्यायला काहीच अडचण नाही, कारण त्या माणसानं कधीही कोणाचं नुकसान केलेलं नाही किंवा कोणाचं 2 रुपयामध्ये खाल्लेलं नाही. एखादी स्कीम आणली त्याच्यात देखील कुठलीही गोष्ट न मागता त्या माणसानं सरळ सरळ जनतेची कामं केलेली आहे. आणि त्या माणसावर कसं आहे 4 वर्ष त्यांच्या ते प्रशासक होतं, त्यामुळे त्यांना जनतेत जाता आलं नाही, कारण तुम्ही काम सांगणार आहे. आणि तिथं प्रशासक असल्यामुळं ह्या गोष्टी तुमच्या ज्या अपेक्षित आहेत ते होणार नव्हत्या. त्यामुळे थोडं राजकारणाबद्दल ते नव्हतं. कारण जिल्हा परिषद ज्या वेळेस लढवली त्यावेळेस आम्ही ऐकायचो की दादा त्या जिल्हा परिषदेमध्ये चांगला आव्हानासारखाच आवाज उठवायचा आणि त्या अधिकाऱ्यांवर त्यांची चांगली वचक असायची आणि पकड असायची. कारण त्यांचं म्हणणं असायचं की माझा जे निधी येतोय ते गरजूंपर्यंत पोहोचला पाहिजे, जे की माझ्या माणसापर्यंत न पोहोचतात. ज्याला गरज आहे त्याला दिलं पाहिजे. अशाच पद्धतीने माझी मुलगी देखील काम करणार आहे. कारण आज तुम्ही आम्हाला प्रचंड मताने निवडून देणार आहे याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. पण उद्याच्या काय सीमा असतील काय असतील जसे येतात तशा तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि ते गरजूपर्यंत पोहोचल. आम्ही त्याच्यात कुठलीही अपेक्षा करणार नाही, कारण आम्ही आहे त्याचं सुखी आहे. आम्हाला अपेक्षित काही नाही. त्याच्यात देवानं दिले त्याच्यात आम्ही समाधानी आहे. त्याच्यापेक्षा अजून काहीच लागणार नाही आम्हाला. त्यामुळं जसं आम्ही काम करू आजपर्यंत टाटामुक्तीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांची कामं केलेली आहेत. कोणाचं ह्या पार्टीचा किंवा त्या पार्टीचा वैयक्तिक मी तर कधी घ्यावा देवा केला नाही की ह्या पार्टीचा माणूस आहे माझ्या पार्टीचा माणूस आहे आणि मी त्याची बाजू घेतो. जसं चुकतंय त्याचं चुकतंय म्हणायची माझी भूमिका असते आणि बरोबर आहे ते बरोबर आहे म्हणायची. ह्या गावात माझं सर्वांशी जुळतं, माझं कोणाशी वैरवाद नाही, आम्ही करत बी नाही, कारण माझा तो स्वभाव नाही. कारण आपण एक चांगली व्यक्ती म्हणून ह्या समाजात वावरायचं, ह्या गावात वावरायचं. ह्या गावाविषयी माझ्या मनात भरपूर प्रेम आहे. या गावाचं नाव मोठं करण्यासाठी मी आजपर्यंत पळालेलो आहे आणि आज मी बाळादादा आणि आम्ही आज एक झालोय. आणि दादा तुम्हाला सांगतो मी एखाद्या संघ मैत्री केली तर ते तोडत नाही, कायम तुमच्या सोबत राहू. आणि राहिला विषय कुठल्या कार्यकर्त्याला कोणी जर काय डवचाडवचीचं किंवा कोणी काय दमदाटीचं केलं तर त्याला पण आपण कुठेही कमी नाही. आणि आपण राजकारण करत असताना आम्ही कोणावरही टीका करणार नाही, कारण टीका करायचा आमचा उद्देश नाही. टीका करण्यासाठी बी आम्ही राजकारणात आलो नाही. आम्ही आला समाजसेवा करायची, त्या समाजसेवेसाठी आम्ही राजकारणात आलो. आज आपल्या गावचे जिल्हा परिषदेला उमेदवार आहेत, काम करणारे उमेदवार बाळदादा देशमुख आहेत.
दुसरे उमेदवार उमरे गावातून आमचे मित्र शाजीबापू मुळे हे तरुण तडफदार आहेत. त्यांची बी तळमळ कामाची आहे आणि त्यांच्या गावातून त्यांच्या 8 गावातून प्रचंड असा त्यांचा मला पाठिंबा आहे आणि ते निवडून आले फक्त आता लीडसाठी. आणि तिसरा उमेदवार माझी मुलगी आहे. तिला एकदा तुम्ही संधी द्यावी आणि त्या संधीचं सोन आम्ही 5 वर्ष नाही ते 5 वर्षानं रिटायर होईल, पण आम्ही कायम तुमच्यापर्यंत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमची सेवा करायसाठी मी तत्पर आहे. या तिन्ही उमेदवाराला तुम्ही भरपूर मताने निवडून द्यावं एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.